पाण्याची टाकी अर्धवट, गाव तहानलेलं. 2 वर्षांपासून आश्वासनांचीच तहान. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हाडोळी गावाची वेदना आज शब्दात मावणारी नाही. 2022 साली मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाने गावकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण पेटवला होता. आता तरी आपल्या नळाला पाणी येईल या स्वप्नाने प्रत्येक घर उजळून निघालं होतं. पण आज 2 वर्षांनंतरही तीच टाकी अर्धवट उभी आहे आणि गाव मात्र अजूनही तहानलेलं आहे. दररोज सकाळ होताच महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल चालणाऱ्या माऊलींच्या डोळ्यात आता थकवा नाही तर हताशा दिसते. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक पाण्याच्या अभावामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन करत आहेत. उन्हाच्या झळा आणि पाण्याची टंचाई गावकऱ्यांसाठी हे दुहेरी संकट बनलं आहे. या सगळ्यांच्या मुळाशी आहे ती अर्धवट राहिलेली टाकी, जी गावाच्या आशांचा आधार होती. सुरुवातीला मोठ्या गाजावाजात सुरू झालेलं काम काही दिवसातच ठप्प झालं. कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी सचिन पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटले, ही टाकी फक्त सिमेंटची नाही तर गावकऱ्यांच्या आयुष्याची आशा आहे. पण काम इतकं निकृष्ट होत आहे की आम्हाला स्वतः ते थांबवावं लागलं. जे लोक आज तहानलेले आहेत, पण आम्ही निकृष्ट काम सहन करणार नाही. ते पुढे म्हणाले की अधिकाऱ्यांनी गावात येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी. टाकी 10-20 वर्ष टिकणारी असावी, तात्पुरती नव्हे. आधी गुणवत्ता तपासा, मगच काम सुरू करा, ही मागणी आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांमधील निष्क्रियता, नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे हा प्रकल्प आजही अधांतरी आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा आवाज उठवला, मात्र त्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. आज गावात एकच प्रश्न घुमतोय, पाणी हा हक्क आहे की फक्त आश्वासन? काम तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ही केवळ टाकीची गोष्ट नाही, ही तहानलेल्या गावाच्या जगण्याची लढाई आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मिलिंद कांबळे आणि आपण पाहत आहात संविधान लाईव्ह 24 न्यूज. आज आपण पोहोचलो आहेत निलंगा तालुक्यातील मौजे हाडोळी या गावी. हाडोळी या गावी आलो आहे आपण. तर 2022मध्ये प्रधानमंत्री पेयजल योजनेची टाकी निर्मितीचं काम आपण पाहू शकता. ते 2022पासून चालू आहे. अद्यापपर्यंत हे काम पूर्णत्वास आलेलं नाही. त्यामुळे गावातील पाण्याची समस्या अधिक बिकट झालेली आहे. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. साहेब, काय अडचण आहे तुम्हाला पाण्याची? काय ही टाकी का पेंडिंग आहे इतके दिवस? कसं काय काम थांबलंय? जय महाराष्ट्र. मी सचिन पाटील, शिवसेना उभाटा गट, औसा विधानसभा उपतालुका प्रमुख. बर. पंतप्रधान पेयजल योजना 2022 मध्ये मंजूर होऊन काम सुरुवात 2022 मध्ये सुरुवात झालेलं आहे. त्या आज 4 वर्ष झाले. आज तागायत ते कामाचं काम अपुरं असल्यामुळं, काम अपुरं राहण्याचं कारण निष्कर्ष दर्जाचं काम करत असताना काम ज्यावेळेस सुरुवात झाली, सिमेंटाला पाणी मारणे नाही, इथं काम इंजिनियर येऊन बघणे नाही. त्यामुळं मी स्वतःहून काम बरोबर होत नाही म्हणून काम मी थांबवलं गेलं. ज्यावेळेस मी स्वतः मागणी केली की बाबा टॅब लावून चेक करा किंवा मशीन लावून चेक करा आणि ह्याची क्वालिटी काय, वर्ष किती, वर्ष 10 वर्ष 20 वर्ष, हे एवढं आम्हाला सांगून तुम्ही काम सुरुवात करा म्हणून मी सांगितलेलं आहे. तर टाकीसाठी जागा ही आपणच दान मी दिलात असं समजलं. स्वतः मी दानपत्र लिहून दिले आहे आणि मी स्वतः पेयजल योजना ही राबवा, गावात लोकांना जनतेला सोय व्हावं पाण्याची आणि पाणी लोकांना मिळावं, ह्याच्या हेतूनं मी स्वतः दानपत्र करून दिलेलं आहे 1 गुंठ्याचं. मग काम निकृष्ट दर्जाचं होतंय हा, हे फक्त आपणच सांगता की गावातले आणखी नागरिक सांगतात? सांगतील प्रत्येक लोकांना, म्हणजे जनतेला माहित आहे, ज्या जनतेला माहिती ते सांगतीलच. हा, करीम साहेब, काय म्हणता? सांगा. काय माहिती आहे तुम्हाला? नाही नाही, त्यांचं काय एकदम सिमेंट कमी आहे त्याच्या वापरमध्ये आणि क्वालिटीचं मध्ये वाळू आणि खडी दोन्ही बरोबर मिक्स त्याच्या प्रमाण तुम्हाला घातलेलं नाही त्याच्यामध्ये. मग 2022 पासून इतके वर्ष तुम्ही गप्प बसलाय, आता 2026 चालू आहे. सदुनीच पाठपुरावा करायला की ग्रामपंचायतला. हा. ते तुम्हाला सांगतो का दुर्लक्षच करत राहते त्यांनी. मग कोण ग्रामसेवक दुर्लक्ष करतात की सरपंच दुर्लक्ष सरपंच आणि करतात? ग्रामसेवक हा. हं. काय म्हणतात ते सरपंच ग्रामसेवक, काय आणि म्हणतात? करूत अजून काय वेळ आहे, करूत आताच काय आहे का करूत असं म्हणण्यावर चालले ते. आपल्यासोबत आता ग्रामपंचायतचे सदस्यही आहेत. सदस्य साहेब, नमस्कार, मी नमस्कार. शरद माने, हा. सदस्य ग्रामपंचायत हाडोळी. 2022 मध्ये काम चालू झालेलं होतं हा. टाकीचं. मग सचिन पाटलांनी येऊन तपासणी केली. मी पण आलो होतो त्या टायमाला. तपासणी केल्यावर काम उत्कृष्ट दर्जाचं होत नसल्यामुळं आम्ही थांबवलं काम.
कामाची पूर्ण पाहणी करा म्हणले वरील अधिकाऱ्याला सांगून आम्ही हम्म. त्याची पाहणी झाली नाही, काम व्यवस्थित झालं नाही, त्यामुळं ते काम पेंडिंग तसेच ठेवलेत ते. हे जवळपास काम किती लाखाचं आहे तुम्हाला माहिती असेलच, आपण नाही. सदस्य आहात. 65 लाखाची बिल्डिंग आहे का हे आपलं टाकी आहे का? टोटल आहे ना पेजल विहीर, पाईपलाईन, टाकी हा. हे सर्व मिळून 65 लाखाची योजना आहे. विहीर तयार आहे का? विहीर तयार आहे, पण अद्याप गावाला पाणी नाही विहिरीचं. मग आता पाण्याची व्यवस्था कशी करताय सध्या काय? पाण्याची व्यवस्था जी जुनी सिस्टीम आहे, हा. कुठली जुनी एक विहीर आहे गावातली, 200 फ्रीज मंजूर आहे. हा 200 फ्रील मंजूर आहेत, पण अद्याप की प्रत्येक घरात पाणी जातच नाही. पिण्यासारखं पाणी नाहीच नाही. पण घरात आता पेयजल योजनेची सिस्टीम काय आहे, प्रत्येक घरात एक नळ आहे. हो. कुठल्याच घरात नाही असं. मग आता असंच कसं भागवता असं? आम्ही किती पण पाठपुरावा केलं, किती जर तेवढेच त्यांना जाऊन सांगतोय, ग्रामसभेत सांगतोय, मासिक बैठकीत सांगतोय, उगा हा आश्वासन देऊ आम्ही करू म्हणून पुढे ढकलण्यात येते आम्हाला. ग्रामसेवकाची काय भूमिका आहे? ग्रामसेवकाची आता पहिले जे ग्रामसेवक होते त्यांनी आम्हाला काय पाठपुरावा केले नाहीत. आता जे सध्याचे आले त्यांनी सहकार्य केलेत, पण त्यांना पण जमून देत नाहीत काय लोक. कोण गावातले सरपंच? काम होत नाहीत. त्यांची आहे मानसिकता करण्याची साहेबांची, हा. नवीन ग्रामसेवक आलेल्याची, पण आता ते होत नाही काम. हो साहेब, तुम्ही म्हणलं दूषित पाणी पितात. हा, दूषित पाणी आहे. कसं दोन पाणी- विहिरी हा? दूषित पाणी आहे. हा. जुन्या विहिरीचं पाणी एकदम कसं आहे, वड्यातलं पाणी आहे. हा. एकदम दूषित पाणी येते. पिण्यास योग्य पाणी नाहीच. हम्म. त्याच्यानंतर एकच हँडपंप आहे गावात, अख्ख्या गावात अख्ख्या पूर्ण. गावात. हा. एकच हँडपंपाचं पाणी आम्ही तीच वापरतो पिण्यासाठी. दुसरीकडली कुठली सोय नाही. आता बाजूच्या आंबुलग्यामध्ये गावामध्ये हम्म. सध्याचं फ्रीजचं पाणी आहे, तिथं फिल्टरचं पाणी आहे. हम्म. 5 रुपये टाकायचं आणि पाणी घ्यायचं. ती सुद्धा योजना येऊन कुठलंच काय भेटा नाही मग आता आतापर्यंत. शासनाचे लाखो रुपयाचा जो निधी आहे साहेब या टाकीसाठीचा, मग तो आता वायाच जाणार की? वाया जाणार. मला काय म्हणायचं त्याला, वाया गेलेलाच आहे. हा. आज रोजी 65 लाखाची योजना ही कागदावर जर बारगाळत जर असेल, प्रशासन जर त्याला जागृत जर होत नसेल, तर जनता काय करायचं? आज रोजी आज पाण्याची एवढी टंचाई आहे, प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. पाणी पुरवठा ही योजना प्रत्येक गावात पूर्ण तयार झालेली आहे. आणि पाणी पुरवठा तयार होऊन आज रोजी त्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर सोलर बसले. हम्म. हाडोळीमध्ये पाणी भरपूर असताना पाणी त्याचं नियोजन बरोबर नाही. ग्रामपंचायतचं काम आहे नियोजन करायचं, ग्रामपंचायतीवर लक्ष देत नाही. 2 शिपाई आहेत, एका शिपायाला मानधन मला वाटतं 12,000 असेल कमीत कमी. 2 शिपाई असताना सकाळी एक अर्धा तास सुद्धा पाणी गावाला नळाला पाणी येत नाही. आणि प्रत्येक गावामध्ये जी पंतप्रधान पेयजल योजना आहे ती प्रत्येक गावामध्ये तयार झाली. आज 2-2 वर्ष झालं पूर्ण झालं, फिरियल मंजूर झाले. आमच्या गावामध्ये या पंतप्रधान पेयजल योजनेचे 200 फिरियल मंजूर आहेत. फिल्टरचं पाणी. फिल्टर तर इथं आता बसलेच नाही. फिल्टर कुठं बेपत्ता झालं काय माहिती नाही. फिल्टर बरं, आपण एक जागृत नागरिक, एका पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात, सदस्य आहात, उपाध्यक्ष आहात. मग याबाबत आपण वरिष्ठांकडे लेखी तक्रार कधी केलात का याविषयी? मी स्वतः ग्रामपंचायतला लेखी तक्रार दिली किंवा ग्रामपंचायतीवर वारंवार त्यांना सांगितलं. मी ज्या वेळेस तहसीलदारकडे जायचं हे असं ठरवलं की ग्रामपंचायत आश्वासन देते. मी स्वतः मासिक सभेमध्ये माझे आता शरद माने सदस्य आहेत, यांना मी वारंवार तक्रार केली. परत ग्रामपंचायतला तक्रार केली, लेखी दिलो. पण तिने असंच दखल पास करून तिने पुढे ढकलण्यात मग्न आहेत. मग आता यापुढे तुमची काय भूमिका असेल? यापुढे जर असं जर काम ग्रामपंचायत जर करत असेल तर आपलं डायरेक्ट आम्ही स्वतः आंदोलन उपोषणाचं मी तयारीला लागलोय. धन्यवाद.